सर्वात प्रथम तुम्हाला 26 जानेवारीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज आपण 26 जानेवारी विशेष मस्त अशी कलरफुल हरीभरी व्हेज बिर्याणी कशी बनवायची ही रेसिपी बघते. त्यासाठी इथे मी पनीर घेतलेलं आहे, दही 1 वाटी घट्ट घेतलेले आहे, फ्लावर घेतलेला आहे, बटाटा घेतलेला आहे, गाजर, मटर, टोमॅटो घेतलेले आहे मी इथे आणि खडा मसाला आपल्याला इथे लागणार आहे. जिरी पूड आपल्याला आवर्जून यामध्ये घ्यायची आहे आणि हे सगळं आपण नेहमीचे जे मसाले ते मसाले वापरूनच आपण इथे बिर्याणी बनवणार आहे. मोठी एक ताटभर मी इथे उभा पातळ कांदा चिरून घेतलेला आहे. जवळजवळ अर्धा किलो हा कांदा असेल. त्यानंतर पुदिना आणि कोथिंबीर आपल्याला इथे लागणार आहे. अर्धा किलो मी बासमती तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पुदिना आणि कोथिंबीर सम प्रमाणात आपल्याला वापरायची. बिर्याणी म्हटलं की पुदिना आवर्जून त्यामध्ये वापरायचा, कारण पुदिन्याचाच फ्लेवर आपल्याला बिर्याणीमध्ये सगळ्यात जास्त टेस्ट वाढवत असतो. आता इथे सगळ्यात पहिलं तांदूळ धुवून घ्यायचे. साधारणतः 10-15 मिनटं तरी तांदूळ असं भिजायला ठेवायचं, ज्यामुळे बिर्याणी मऊ तर होते, आपण मोकळा सुटसुटीत असा भात इथे तयार होतो. सगळ्यात पहिलं आपल्याला कांदा कुरकुरीत हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत इथे तळून घ्यायचा आहे. कांदा तळेपर्यंत आपण इथे पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, थोडंसं टोमॅटो, आलं आणि लसूण इथे मी हा ठेचा यामध्ये घालून घेतलेला आहे. याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. पुदिना अख्खा बिर्याणीमध्ये घालण्यापेक्षा त्याची अशी पेस्ट करून घेतली की बिर्याणीची चव अप्रतिम लागते. कांदा इथे तुम्ही बघू शकताय छान असा कुरकुरीत हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत इथे तळून घेतलेला आहे. आता त्याच तेलामध्ये आपल्याला पनीर तळून घ्यायचं आहे. असं हलकंसं क्रिस्पी हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत पनीर आपल्याला इथे तळून घ्यायचं आहे. जास्त लाल असं पनीर तळून घेऊ नका, नाही तर ते असं वातड होतं. एका भांड्यामध्ये सगळ्या आपल्याला भाज्या घालून घ्यायच्या. तळलेलं पनीर घालायचं आहे, तळलेला कांदा यामध्ये आपल्याला थोडासा घालायचा आहे, लाल तिखट घालायचं आहे, हळद घालायचं आहे, धने पावडर, जिरी पूड घालायची, कांदा लसूण मसाला घाला, बिर्याणी मसाला 2 चमचे घाला, मिक्स मसाला जो खडा मसाला असतो तो यामध्ये घालून घ्या, मीठ घाला, 10-15 काजू यामध्ये घाला, कोथिंबीर घाला आणि जी पेस्ट करून घेतलेली आहे आपण पुदिन्याची ती यामध्ये घालून घ्या, दही घाला आणि चवीप्रमाणे 2 चमचे मीठ घाला. हे सगळं एकत्र आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. भाजीला व्यवस्थित कोटिंग झालं पाहिजे असं आपल्याला हे इथे करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करायचं आणि साधारणतः 20 ते 30 मिनटं तरी हे मुरायला ठेवायचं. जर तुमच्याकडे वेळ असेल तर एवढा वेळ ठेवा, तेवढा वेळ नसेल तर निदान 15 मिनटं तरी मुरायला नक्की ठेवा. आता इथे आपण भात उकडून घेणार आहे. भात उकडून घ्यायचा म्हणजे एकीकडे आपण भाज्या टाकणार आहे आणि एकीकडे भात आपण 60 ते 70% एवढा आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये काय करायचं आहे, खडा मसाला घालून घ्या, दालचिनी, लवंग वगैरे, पुदिना थोडा घाला, थोडीशी कोथिंबीर घाला, थोडंसं जिरं घाला, लिंबू यामध्ये अर्ध पिळून घ्या आणि मीठ घालून पाण्याला उकळी येईपर्यंत इकडे आपण भाजीची तयारी करू. तेल 2 पळ्या घालून घेतलेलं आहे. खडा मसाला यामध्ये घालायचा आहे. थोडासा एक टोमॅटो आपल्याला बारीक चिरून यामध्ये घालून परतून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला यामध्ये जो तळून घेतलेला कांदा आहे ना तो यामध्ये आपल्याला थोडासा घालायचा. आता दुसरा कांदा मी घातलेला नाही, तळून घेतलेलाच कांदा इथे वापरलेला आणि मॅरिनेट करून ठेवलेल्या भाज्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या. व्यवस्थित भाज्या परतून घ्यायच्या. पाण्याचा वापर शक्यतो आता आपल्याला इथे अजिबात करायचा नाही आहे, कारण आपण दही वगैरे पेस्ट घातलेली आहे, भाज्यांना पाणी सुटतं. तर इथे फक्त आपल्याला अर्धवट आपल्याला भाज्या इथे वाफेवरती शिजून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आपल्या इकडे पाण्याला उकळी आलेली. आता इथे धुवून घेतलेला तांदूळ यामध्ये सोडून घ्यायचा आहे. आता तांदूळ सोडल्याच्या नंतरनं आपल्याला फक्त हा तांदूळ जो आहे ना तो 60-70% एवढा शिजवून घ्यायचा आहे. जास्त शिजू नका, नाहीतर भात चिकट होईल आणि तांदळाचा लगेच असा भाताचा तुकडा पडेल. इथे बघू शकताय 10-15 मिनटामध्ये भाज्या चांगल्या अशा 50% वाफेवरती शिजवल्या जातात. सुरुवातीला अजिबात पाणी नव्हतं वाटत, पण नंतरनं तुम्ही इथे बघू शकता याला पाणी सुटलेलं आहे. व्यवस्थित अशा अर्धवट भाज्या
शिजल्या गेलेला आहे. झाकण ठेवून घ्यायचं आणि नंतरनं आपल्याला यावरती जो भात आपला अर्धवट शिजलेला आहे, आता तो डायरेक्ट पातेल्यातून वेळून घेतला की डायरेक्ट आपल्याला ह्या भाज्यांवरतीच घालायचा आहे. आता इथे भाज्यांचा लेयर नाही लावायचा, पण आपण इथे भाताचा लेयर आवर्जून लावून घेणार आहे, कारण आज 26 जानेवारी हराभरा असा आपण व्हेज बिर्याणी इथे बनवून घेतोय. त्यासाठी भाताचा एक थर लावलेला आहे. नंतरनं येल्लो कलरचा फूड कलर जो असतो येल्लो कलरचा तो घालायचा आहे. ग्रीन कलरचा यावरती घालायचा आहे आणि केशरी कलरचा 2-3 चमचेच्या अशा रेषा द्यायच्या. जो आपला आज जो आपला इंडियन कलर आहे ध्वजावरती, तो कलर इथे मी केलेला आहे आणि तो मी भातावरती घालून घेतलेला आहे. त्यानंतरनं तळलेला कांदा घालायचा. असे 3 थर इथे मी लावून घेतलेले. वरनं कांदा घालून तिन्ही कलर इथे घातलेले. सगळ्यात शेवटी वरनं आपल्याला 2 चमचे तूप घालायचं, घट्टसर असं तूप घालून घ्यायचं. थोडासा पुदिना बारीक चिरलेला असेल तर तो घाला आणि थोडीशी कोथिंबीर घालून गच्च असं आपल्याला झाकण लावून वरून एक कपडा झाकण टाकायचा, म्हणजे बिर्याणीला छान असा वाफ भेटते, दम भेटतो बिर्याणीला. आता इथे दम भेटल्याच्या नंतरनं आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आणि बघू शकताय 15 मिनिटानंतरनं छान असा कलर आलेला आहे. आणि हा आहे आपला इंडियन कलर, जो केसरी आहे, जो ग्रीन आहे, जो येल्लो आहे आणि जो पांढरा सुद्धा आहे. अशा पद्धतीने आज 26 जानेवारी विशेष आपण छान असा हराभरा कलरफुल व्हेज बिर्याणी सोप्या पद्धतीने बनवून घेतली, जी कुणालाही जमेल आणि कुणालाही येईल आणि खायला सुद्धा एकदम चविष्ट लागेल. तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि परत एकदा आपल्या देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा.